Hi friends, in this lecture we will discuss about dwarf planet and comet. Okay, in previous lecture we have discussed about planets in our solar system. Then we have discussed about satellites and asteroids. Okay, तर आपल्याला माहित आहे की आपली जी सोलार सिस्टीम आहे तर त्या सोलार सिस्टीम मध्ये सन कुठं असतो ॲट द सेंटर. सन हा स्वतःभोवती रोटेट होत असतो आणि त्याच पद्धतीनं रिव्हॉल्व होतो अबाउट द अराउंड द सेंटर ऑफ द मिल्की वे. ओके, आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे त्याच्या सेंटर भोवती काय होत असतो, सन रिव्हॉल्व होत असतो अलॉंग विथ ऑल प्लॅनेट्स. ओके, दॅट इज द प्लॅनेटरी सिस्टीम. ते आपल्याला माहित आहे. त्याच पद्धतीनं जे प्लॅनेट्स असतात रिव्हॉल्व अराउंड द सन in different orbits. Okay, in different orbits, and they rotate around its own axis also. Okay, तर हे जे प्लॅनेट असतात सनभोवती रिव्हॉल्व होत असतात आणि सोबतच काय होत असतात की स्वतःच्या ऍक्सिस भोवती सुद्धा रोटेट होत असतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्लॅनेट्स वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये सनभोवती रिव्हॉल्व होतात. त्यानंतर आपण पाहिलं जे सॅटेलाइट्स असतात. सॅटेलाइट्स म्हणजे काय, उपग्रह. ठीक आहे, सॅटेलाइट्स. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये सॅटेलाइट्स बद्दल डिस्कस केलं होतं. सॅटेलाइट्स. ओके, तर देर आर टू टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स अँड नॅचरल सॅटेलाइट्स. ओके, तर आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर लॉन्च्ड बाय ह्युमन बीइंग्स इन द ऑर्बिट. ओके, and natural satellites are made up by naturally. For example, moon is the satellite of the earth. Moon हा जो सॅटेलाइट असतो कोणाचा, अर्थचा. ठीक आहे, लाईकवाईज देर आर टू सॅटेलाइट्स ऑफ फॉर द मार्स प्लॅनेट. ओके, and maximum number of satellites to the Jupiter planet, that is 64 satellites. Okay, we know that. तर हे जे सॅटेलाइट्स असतात, सॅटेलाइट्स does not satellites revolve around the planet but do not revolve independently around the sun. Okay, तर ते सन भोवती इंडिपेंडेंटली मूव्ह होत नाहीत, परंतु ते रिव्हॉल्व होतात. सनभोवती इंडिपेंडेंटली रिव्हॉल्व होत नाहीत, परंतु ते प्लॅनेटच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात. ठीक आहे, सॅटेलाइट्स. ओके, त्यानंतर आपण पाहिलं ॲस्टेरॉइड्स बद्दल. ॲस्टेरॉइड्स, तर हे ॲस्टेरॉइड्स म्हणजे काय, त्यांनाच आपण दुसरं जे नाव आहे त्यांनाच आपण काय म्हणतो, मायनर प्लॅनेट्स. ओके, तर मायनर प्लॅनेट्सचा मिनिंग काय असतो, मायनर प्लॅनेट्स मीन्स लघुग्रह. ठीक आहे, लघुग्रह. तर ए स्मॉल साइज्ड इरेग्युलर साइज्ड solids are present in between Mars and Jupiter planet. Okay, band of solids. Okay, group of solids are there, and these are minor planets or asteroids. Their size is very less as compared to planets. Okay, तर प्लॅनेट्सच्या तुलनेमध्ये त्यांची जी साईज असते ती खूप कमी असते, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, मायनर प्लॅनेट्स किंवा ॲस्टेरॉइड्स. ओके, तर आता आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये की डॉर्फ प्लॅनेट म्हणजे काय. डॉर्फ प्लॅनेट. ओके, नाउ लेट अस डिस्कस अबाउट डॉर्फ प्लॅनेट. व्हॉट इज मीन बाय डॉर्फ प्लॅनेट? What is mean by dwarf planet? Okay, dwarf planet. Let us discuss about dwarf planet.
So let us see a small sized celestial body, a small sized, a small sized, a small sized celestial, a small sized celestial body, a small sized celestial body that revolves independently, that revolves independently, that revolves independently, that revolves independently around the sun, independently around the sun, around the sun, around the sun, is called as a dwarf planet, is called as a dwarf, is called as a dwarf planet. Okay friends, त्या ठिकाणी पहा एक स्मॉल साइज द सेलेस्टियल बॉडी, सेलेस्टियल बॉडी म्हणजे काय, खगोलीय वस्तू छोट्या आकाराची. ओके, ऍक्च्युली तो आकार आपल्यासाठी खूप मोठा असणार आहे, परंतु आपण अदर प्लॅनेटच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर त्याचं काय असेल, साईज स्मॉल असेल. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू अदर प्लॅनेट्स. अ स्मॉल साइज्ड सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स इंडिपेंडंटली. इंडिपेंडंटली म्हणजे काय, म्हणजे एकटेपणाने. ठीक आहे, अराउंड द सन, सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असेल, असते ही स्मॉल साइज्ड सेलेस्टियल बॉडी. त्याला आपण काय म्हणतो, डॉर्फ प्लॅनेट. आणि ह्या डॉर्फ प्लॅनेटला मराठीमध्ये काय म्हणतात, बटू ग्रह. ठीक आहे, बटू ग्रह, बटू म्हणजे छोटा ग्रह. ओके, स्मॉल साइज्ड प्लॅनेट. अ सेलेस्टियल बॉडी लाईक प्लुटो, ए celestial a celestial body, a celestial body like Pluto, like a celestial body like Pluto can be classified as a dwarf planet, can be classified, can be classified as a, can be classified as a dwarf planet. Okay, as a dwarf planet. तर जी एक स्मॉल सेलेस्टियल बॉडी आहे लाईक प्लुटो. आपल्या जी सोलार सिस्टीम मध्ये प्लुटो जो आहे, अगोदर तो ग्रह समजला जायचा, प्लॅनेट. नाऊ प्लुटो इज ए डॉर्फ प्लॅनेट. ओके, classified as a dwarf planet. Pluto takes around 248 years. So let us see, Pluto takes around 248 years, around 248 240 years, 248 years, 248 years to complete its revolution, to complete its revolution, to complete its revolution around the sun. Okay, around the sun, around the sun, whereas it takes around, whereas it takes around, it takes, whereas it takes around 6.38 days, 6.38 days for one rotation, for one rotation, for one rotation. Okay, for one rotation. त्या ठिकाणी पहा, जे आप आउटर
प्लॅनेट आहेत, जे आउटर प्लॅनेट्स असतात, त्याच्यामध्ये कोणते कोणते प्लॅनेट असतात? ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. तर या प्लॅनेटचा जर आपण विचार केला तर त्यांचा जो रिव्होल्यूशन पिरियड आहे, रिव्होल्यूशन पिरियड म्हणजे काय? To complete one revolution around the sun, the period or time required, that is called as revolution period. Okay. तर रिव्होल्यूशन पिरियड मोठा असेल, ओके, जास्त असेल. आणि जर त्यांचा रोटेशनल पिरियड जर आपण विचारात घेतला, रोटेशनल पिरियड म्हणजे काय? टू कम्प्लीट वन कम्प्लीट टर्न, ओके, अराउंड इट्स ओन ॲक्सिस. ओके, स्वतःच्या ॲक्सिस भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जो पिरियड लागेल किंवा जो टाइम लागतो त्याला आपण काय म्हणतो? रोटेशनल पिरियड. ओके. तर हे जे रोटेशनल पिरियड असेल तो कमी असेल, खूप कमी असतो. ठीक आहे. म्हणून जे आउटर प्लॅनेट असतात ते स्वतःभोवती खूप वेगाने रोटेट होतात. ठीक आहे. आणि जर आपण प्लुटोचा विचार जर केला तर प्लुटोचा जो रिव्होल्यूशन पिरियड आहे, म्हणजे अराउंड द सन रिव्हॉल्व होण्यासाठी त्या प्लुटोला किती टाइम लागतो? तर 248 इयर्स. ओके. अँड रिव्होल्यूशन पिरियड इज minimum, that is 6.38, rotation period, this is the rotation period, 6.38 days, which is very minimum. Okay. And revolution period, that is 248 years, that is very large. Okay. So this is about Pluto, dwarf planet. ओके, त्यालाच आपण मराठीमध्ये बटुग्रह म्हणतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला या डॉर्फ प्लॅनेट मध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो रिमेंबर ऑल दीज थिंग्स. यू कॅन सी द इमेज ऑफ प्लुटो प्लॅनेट ऑन युअर गुगल. ओके, ऑन गुगल you can search the images of Pluto planet. Okay, write down these things. Now we have to discuss about comet. Okay, comet. तर पहा फ्रेंड्स, कॉमेट हा त्याला आपण धूमकेतू म्हणतो. धूमकेतू. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय कॉमेट? Now let us see, comet is also a celestial body which is in our solar system. Okay. Now let us see about comet. A comet. Comet. Okay. A comet is a celestial body that revolves around the sun. Let us see, a comet. A comet is also a celestial body. Okay. Celestial is also a
celestial body that revolves around the sun, that that revolves revolves around the sun. Okay, that revolves around the sun. तर या ठिकाणी पहा, कॉमेट ही सुद्धा एक खगोलीय वस्तू असते जी सनभोवती काय होते, रिव्हॉल्व होते. ठीक आहे. नाउ comets are formed out of ice and dust particles. Comets are formed out of the ice and dust particles. तर पहा, हे जे कॉमेट असतो, धूमकेतू, तो कशापासून बनलेला असतो, आईस अँड डस्ट पार्टिकल्स. ओके, आईस म्हणजे बर्फ आणि धूळ ह्यांच्यापासून बनलेला असतो. त्यानंतर दे आर पार्ट ऑफ द सोलार सिस्टीम. दे आर, आणि हे कॉमेट जे असतात हे सुद्धा सोलार सिस्टीमचे एक भाग असतात. ठीक आहे. दे आर part of the solar system. They are part of the solar system. They are part of the solar system. Okay. Since olden times, the appearance of a comet has been considered to be an inauspicious event. To be an inauspicious event. ओके. तर पूर्वीच्या काळी हे धूमकेतू दिसणे म्हणजे एक आपण त्याला काय म्हणतो, अपशकुन समजलं जायचं. ठीक आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट समजली जायची नाही. ठीक आहे. धूमकेतू दिसणं म्हणजे कॉमेट्स अपीअर लाईक पॉइंट्स when they are far away from the sun. Comets appear like points when they are far away from the sun. When they are far away from the sun. Okay, from the sun. तर हे जे कॉमेट्स असतात एक पॉइंट सारखे दिसतात, एकदम छोटेसे दिसतात ज्यावेळेस ते खूप लांब असतात सन पासून. ठीक आहे. आणि ज्यावेळेस ते सनच्या एकदम जवळ येतात त्यावेळेस त्यांना म्हणजे एक शेपूट असल्यासारखं आपल्याला दिसतात. ठीक आहे. बट दे आर क्लोज टू द सन, but
but when they are close to the sun, close to the sun, close to the sun, they are close to the sun, they become they become easily visible to us. They become they become easily they become easily visible. They become easily visible to us because of the shorter distance, because of the shorter distance, because of the shorter distance, because of the shorter distance and heat of the sun. Okay, and heat heat of the sun. तर या ठिकाणी पहा, तर कॉमेट बद्दल आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर ही एक सेलेस्टियल बॉडी असते अँड रिव्हॉल्व होते अराउंड द सन. ओके, कॉमेट इज ए सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचे, कॉमेट्स आर फॉर्म्ड आउट ऑफ आईस अँड डस्ट पार्टिकल्स. तर हे जे कॉमेट असतात फ्रेंड्स, ते कशापासून बनलेले असतात, बर्फ आणि धूळ यांचे जे पार्टिकल्स असतात त्यांच्यापासून हे कॉमेट धूमकेतू बनलेला असतो. आणि हे कॉमेट्स पण काय असतात, पार्ट ऑफ द सोलार सिस्टीम. ओके, पार्ट ऑफ द सोलार सिस्टीम. दीज आर ऑल्सो parts of solar system. Okay, in olden days appearance of the comet has been considered to be an inauspicious event. म्हणजे एक अपशकुन समजलं जायचं कॉमेट दिसणं म्हणजे. बट देर इज ड्यू टू natural changes we can see the comet. Okay, comets appear like points when they are far away from the sun. तर हे जे कॉमेट असतात ते एक पॉइंट प्रमाणे दिसतात ज्यावेळेस ते खूप लांब असतात सनच्या. आणि बट वेन दे आर क्लोज टू द सन दे बिकम इझिली विजिबल बिकॉज ऑफ द शॉर्टर डिस्टन्स अँड हीट ऑफ द सन. ओके, परंतु ज्यावेळेस ते सनच्या एकदम जवळ येतात त्यावेळेस ते खूप म्हणजे काय होतात, ते विजिबल होतात. आणि त्या ठिकाणी शॉर्टर डिस्टन्स असेल आणि हीट ऑफ द सन मुळे ते काय होतात, विजिबल होतात. ठीक आहे, सो राईट डाऊन दीज थिंग्स, देन विल डिस्कस अबाउट other things related to comet. Okay, let us write down this. So let us see. So comets are revolving around the sun in large elliptical path. Okay. तर हे जे कॉमेट्स असतात ते सनभोवती रिव्हॉल्व होतात एका मोठ्या इलिप्टिकल पाथ मध्ये. ठीक आहे, ऑर्बिट मध्ये. तर आपण पाहूया.
कशा पद्धतीनं ते रिव्हॉल्व होतात अराउंड द सन. लेट अस सी, सपोज दिस इज द sun. Okay, this is the sun. Suppose this is a sun. Okay, and the path of comet is like that. Okay, so let us see, when the comets are here, they are look like a point. Okay, comet. When comets are coming closer to sun, they become more visible. Okay, like that, and forming tail like that. Tail goes on increasing. Okay, when comet come closer to the sun, like that, tail goes on increasing. And when comets are very far away from, okay, sun, they are look like a point. Okay, small point. Okay, so like that, and these are the this tail of the comet is nothing but they are dust particles moving away, okay, from the sun, because of the light and heat of the sun, these dust particles are forced away from the comet, okay, and forming tail of the comet. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी असेल, लक्षात घ्या. तर या ठिकाणी पहा, कॉमेट्स आर मेड अप ऑफ फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल्स. कॉमेट्स कॉमेट्स आर made up of comets are made up of frozen matter and dust particles, made up of frozen matter and dust particles, frozen matter and dust particles. Then when they are close to the sun, when when they are close to the sun, close to the sun, when they are close to the sun, when they are close to the sun, this frozen matter gets converted into gas. This frozen this frozen matter this frozen matter gets gets converted gets converted into gets converted into gas due to gas due to due to solar heat. Okay, due to solar heat. Due to solar heat, these gases get thrown in a direction. These gases these gases get thrown get thrown into a direction into a direction away from the sun, into a direction away from the sun.
away from the sun, away from the sun. As a result, certain comets appear. As a result, as a result, certain comets appear. Certain comets appear. Certain comets appear to have a long feathery tail. To have to have a long feathery long feathery long feathery tail. Long feathery tail due due to their long elliptical orbits. Due to their long long elliptical orbits. Due to their long elliptical orbits, their appearance in the sky is very rare. Their appearance in the sky, appearance in the sky is very rare. Is very rare. Okay. They reappear in the sky after very long periods of time. They reappear in the sky in the sky in the sky after very long period of time. After very long period of time. After very long period of time. Okay. So let us see like that. This is information about comet. त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे हे जे कॉमेट्स असतात ते कशापासून बनलेले असतात? फ्रोझन मॅटर. ओके, म्हणजे बर्फासारखा मॅटर असतं. ठीक आहे, फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल्स, आणि धुळीचे जे कण असतात त्यापासून कॉमेट बनलेला असतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस ते कम क्लोजर टू द सन येतात त्यावेळेस ड्यू टू द सोलार हीट ऑफ द सन द फ्रोझन मॅटर गेट्स कन्वर्टेड इनटू गॅस. ओके, तर हा जो फ्रोझन मॅटर असतो ज्याच्यापासून कॉमेट बनलेला असतो तो कशामध्ये कन्वर्ट होतो? बिकॉज ऑफ द सोलार हीट कन्वर्टेड इनटू गॅसेस, अँड देर इज डस्ट पार्टिकल्स ऑल्सो, अँड these gases and dust particles are forced away from the sun. Okay, sun पासून लांब ढकलले जातात. The gases get thrown into a direction away from the sun. हे gases thrown away from the sun. As a result, certain comets appear to have a long feathery tail. आणि त्याच्यामुळं आपल्याला कॉमेट्सला काय दिसतं त्या ठिकाणी? एक शेपूट आल्यासारखं, एक लॉंग फिदरी टेल असल्यासारखं आपल्याला दिसेल. ठीक आहे. तर ड्यू टू देअर लॉंग इलिप्टिकल ऑर्बिट्स देअर अपीरन्स इन द स्काय इज व्हेरी रेअर. तर त्यांचं जे ऑर्बिट असतं ते खूप मोठं इलिप्टिकल ऑर्बिट असतं. त्या ऑर्बिटमध्ये ते काय होत असतात? रिव्हॉल्व्ह होत असतात, आणि त्याच्यामुळं ते आपल्याला खूप त्यांचं जे दिसणं असतं ते खूप रेअर असतं. ठीक आहे, ते खूप रेअर असतं स्कायमध्ये दिसणं. आणि दे रिअपियर इन द स्काय आफ्टर व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम, आणि ते स्कायमध्ये आपल्याला परत दिसतात खूप वर्षांनी किंवा खूप मोठ्या पिरियड ऑफ टाइम नंतर. ठीक आहे. तर ह्या गोष्टी असतील अबाउट कॉमेट. ओके, राईट डाऊन दीज थिंग्स.
Okay, friends, in this lecture we have discussed about dwarf planet and comet. Hope you understand all these things in very well manner. In next lecture we will discuss about some facts about comet, and we will see one activity how the mm, tail of the comet is formed. We can understand this with the help of one activity. Okay. So this activity we will see in the next lecture. Okay. So keep studying. Now we stop here. Thank you.